सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री राजविद्या प्रतिष्ठान द्वारा आयोजित तीर्थदर्शन व समाज प्रबोधन पदयात्रेचं हे 13वं वर्ष। आज हे 13व्या वर्षामध्ये महत्त्वपूर्ण अंजनी ते संवत्सर या मार्गातील स्थानवंदन करत असताना आज या ठिकाणी पदयात्रा सिन्नर येथे पोहोचलेली आहे आणि या सिन्नर येथील महत्त्वपूर्ण स्वामींचं जे विहरण स्थान आहे, गोंदेश्वराच्या मंदिरातील चौकातील जे आसनस्थान आहे, आज या ठिकाणी सर्व पदयात्रेकरूंनी वंदन केलेलं आहे। या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू भक्तिजनांसह विहरणासाठी आलेले आहेत आणि या प्रसंगी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंनी भक्तिजनांना गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर कशाप्रकारे निर्माण झालेला आहे याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती भक्तिजनांना स्वामींनी सांगितलेली आहे। यासह अनेक लीला सिन्नरमध्ये स्वामींनी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आचार्य महादाईसा, उमाईसा, दादोस इत्यादी अनेक भक्तिजनांसह स्वामी या ठिकाणी विराजित आहेत। महत्त्वपूर्ण असणारे सिन्नर स्थान या व्यतिरिक्तही अनेक महास्थान या ठिकाणी आहेत, त्यासुद्धा महास्थानाचं वंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पदयात्रेकरू उपस्थित झालेलो आहोत। तर अशा या स्थानांच्या ठिकाणी आपणही विहरणस्थानाचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि स्वामींच्या लीळांचं चिंतन करावं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। राजविद्या प्रतिष्ठान द्वारा आयोजित पदयात्रेच्या निमित्ताने सिन्नर येथील भोजनता स्थानाच्या ठिकाणी आम्ही आज स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंच्या या ठिकाणी असणाऱ्या महत्त्वपूर्ण लीळा स्वामी या ठिकाणी भिल्ल मठामध्ये 10 दिवस वास्तव्यानंतर इथे 3 दिवस स्वामी वास्तव्य करतायत आणि भक्तिजनांसह स्वामी या ठिकाणी 3 दिवस वास्तव्याला असताना स्वामींचं भोजनता असेल किंवा निवास असेल, या वैजनाथाच्या देवळामध्ये चौकातील हे महत्त्वपूर्ण असणारं हे स्थान, या ठिकाणी पूजा, आरोगणा, भोजन अशा विविध असणाऱ्या लीळा या स्थानाच्या ठिकाणी घडलेल्या आहेत। म्हणून या ठिकाणी भोजनता स्थान म्हणून हे स्थान सिन्नर येथील प्रसिद्ध असं हे स्थान आहे। या ठिकाणी पदयात्रेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण स्थानवंदन करण्यासाठी आलो आहोत। आपणही या ठिकाणी स्थानवंदनाचा लाभ घ्यावा अशी आपल्याला सर्वांना आम्ही सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज या ठिकाणी आपण सिन्नर येथील जे महास्थान आहे 14 चौकाचा वाडा, या ठिकाणी स्वामींचं 10 महिने वास्तव्य आहे। अशा या पवित्र ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत। पदयात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हे स्थानवंदन करत आहोत। या स्थानाच्या ठिकाणी विविध लीळा वर्तलेल्या आहेत। या स्थानाच्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंना भक्तिजनांनी दवना पर्वाचा जो अवसर आहे तो या ठिकाणी संपन्न केलेला आहे। तसेच यलम भट्टांचं आवडळभट्ट नामकरण ही सुद्धा लीळा याच ठिकाणी घडलेली आहे। तसेच या ठिकाणी दायंबा जवळीक कथन हे सुद्धा निरूपण स्वामींनी याच ठिकाणी दायंबांना केलेलं आहे आणि दिवाळीचा सुद्धा संदर्भ या स्थानाच्या ठिकाणी घडलेला आहे। आणि म्हणून 10 महिन्याच्या वास्तव्यामध्ये अनेक लीळा या ठिकाणी घडलेल्या आहेत। पूजा, आरोगणा, स्वामींची निद्रा सुद्धा या ठिकाणी होत असत। म्हणून महास्थानाच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण असणारं हे सिन्नर येथील हे तीर्थस्थान आज या ठिकाणी राजविद्या प्रतिष्ठान अंजनी ते संवत्सर या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी वंदन करण्यासाठी पोहोचलेलो आहोत। सर्वज्ञांच्या लीळा आठवीत या ठिकाणी हा विधी आम्ही संपन्न करत आहोत। अशा या स्थानाचा हा लाभ
आपणसुद्धा घ्यावा आणि अशा या भौते स्थाने भौते प्रसादे भौते भिक्षुके भौते वासनिके या विधीप्रमाणे बहुत स्थानांचा आठव करीत वंदन करीत हा विधी आम्ही या ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून साध्य करत आहोत। या ठिकाणी आपण उर्वरित ज्या लीळा आहेत, या ठिकाणी अनेक लीळा घडलेल्या आहेत। उर्वरित लीळा आपण पुढच्या ठिकाणी आपण सत्रामध्ये पाहूयात। लगेच आपण या ठिकाणी बाहेरच्या ज्या लीळा आहेत त्या बाहेरच्या स्थानासंदर्भातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सिन्नर येथील तीर्थस्थानाच्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी प्राप्त करीत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य सिन्नर येथे असताना सिन्नरच्या या वास्तव्यामध्ये स्वामींच्या भेटीसाठी महादा ईसा आणि उमा ईसा या ठिकाणी प्रथमतः स्वामींची आणि त्यांची जी भेट झालेली आहे ते महत्त्वपूर्ण असणारे हे तीर्थस्थान। या ठिकाणी स्वामी आसनस्थ आहेत पटीशाळेवर आणि सोबत असलेले आचार्य दादोस हे बाजारामध्ये पान सुपारी आणण्यासाठी गेले असताना त्या वेळेमध्ये महादा ईसा आणि उमा ईसा समोर आल्या आणि स्वामींची आणि त्यांची भेट या ठिकाणी झालेली आहे। अशा संदर्भातील हे महत्त्वपूर्ण तीर्थस्थान। तसेच या ठिकाणी 2 नंबरचं जे तीर्थस्थान आहे देवा भट्ट आबाईसा भेटीस्थान, ते या ठिकाणी दादोस भट्टोबास आबाईसा महादाईसा उमाईसा यलम भट्ट हे सर्व भक्तजन रावस गावहून सिन्नरला स्वामींच्या भेटीसाठी आले असताना त्यांची आणि स्वामींची या ठिकाणी भेट झालेली आहे। त्यांनी आणलेले जे सर्व साहित्य आहे पान सुपाऱ्या विडावसर तो या ठिकाणी देवाला समर्पित केला आणि त्यांची आणि स्वामींची ही महत्त्वपूर्ण असणारी ही पहिली भेट दादोसांची आचार्यांची। आणि याच ठिकाणी स्वामींनी भक्तजनांना उच्चिष्ट प्रसाद दिला तांबोळाचा। तर त्यावेळेस भट्टोबासांना शित्यानंद झाला आणि त्या शित्यानंदापासून स्वामींकडे भट्टोबास म्हणजेच अर्थात श्री नागदेवाचार्य हे देवाच्या ठिकाणी त्यांची जी काही आवडी आहे ती अधिक संचिरलेली आहे। त्या तांबूळाच्या प्रसादापासून ही विशेष आवडी भट्टोबासांना स्वामींच्या ठिकाणी प्राप्त झाली आणि पुढे आचार्य जे आहेत स्वामींच्या ठिकाणी सर्वसंग परित्याग करून अनुसरलेले आहेत। असा हा संदर्भ या लीळेचा आपण या ठिकाणी पाहिलेला। स्वामींचा जो लीळेचा संदर्भ आहे तो संदर्भ म्हणजेच गुजरवेश स्वामींनी या ठिकाणी धारण केला होता। जेव्हा राजाचे शिपाई महादेव राजाचे शिपाई देवाला शोधण्यासाठी आले होते तर त्यावेळेस स्वामींनी गुर्जरवेश धारण केला आणि आपलं ईश्वरत्व लपवण्यासाठी स्वामींनी गुर्जर भाषेतून त्याचे संवाद केलेला आहे। असा हा महत्त्वपूर्ण संदर्भ या स्थानाच्या ठिकाणी आहे। हा खांबसुद्धा या ठिकाणचा नमस्कारी आहे आणि त्या लीळेचा आठव करत या ठिकाणी आपण हे स्थानवंदन करूयात। पुढील मादने स्थान आहे, वेढे स्थान आहे, तसेच पाठीमागे महादाईचा अनुवर्जित करण्याचं ते ठिकाण म्हणजेच अर्थात तेही तीर्थस्थान आहे। तसेच पाठीमागच्या बाजूला लघु परिश्रेष्ठसुद्धा स्थान आहे। असे विविध तीर्थस्थान या ठिकाणी या भिल्ल मठामध्ये आपल्याला वंदन करण्यासाठी उपलब्ध आहेत। त्या सर्व लीळेंचा आठव करीत आपण या स्थानवंदनाचा लाभ घेऊयात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खोपडीवरून सिन्नरला आलेले आहेत। सिन्नरचं त्याच वाडीचं नाव होतं श्रीनगर। या श्रीनगरी गोसाव्यांचे 10 मास अवस्थान झालेलं आहे। स्वामी या ठिकाणी या भिल्लमठामध्ये अवस्थान स्वामींचं आहे। महादेव राजा ठाणे महिबाला म्हणजे आत्ताचं जे माहीम आहे मुंबई परिसरातील त्या ठिकाणी कटका लागू केला होता। येताना
श्रीनगरवरून म्हणजेच या सिन्नरवरून जात असताना त्या राजाच्या कानी वार्ता आली की येळापुरी जे पुरुष होते ते या श्रीनगरी आलेले आहेत. महादेव राजाला गोसाव्यांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. आणि मग महादेव राजाला समजल्यानंतर महादेव राजा पालाडांग्याला या ठिकाणी शोधण्यासाठी पाठवतो. पालाडांगे आणि एक सेवक गोसाव्यांचा शोध घेत घेत या ठिकाणी आलेला आहे. बाईसा नुकत्याच भिक्षेला गेलेल्या होत्या आणि तो पालाडांगे आला, सोबत सेवक आहे. दिसताना हा मठ लहान दिसत असे, त्यामुळे पालाडांग्याने विचार केला की हा तर लहान मडू आहे, या ठिकाणी कुठून गोसावी असतील. म्हणून स्वतःच्या ऐवजी त्याने काय केलं, सोबत असणाऱ्या सेवकाला त्याने सांगितलं की जा बघून ये आतमध्ये ते पुरुष आहेत का. आणि मग तो सेवक आतमध्ये आला. जसा सेवक आतमध्ये आला त्याने आत डोकवण्याचा प्रयत्न केला. स्वामींनी काय केलं, गुर्जर वेश धारण केला. स्वामींना गुर्जर भाषा येत होती आणि मग स्वामींनी तो गुर्जर वेश धारण केला आणि या खांबाच्या आड स्वामी उभे राहिले. आता जो समोर खांब दिसतो आपल्याला, गुर्जर भाषा प्रत्युत्तर देणे हा जो खांब आहे, 4 नंबर लिहिलेलं बघा त्याच्यावरती, त्या खांबाच्या आड स्वामी उभे राहिले आणि स्वामींनी त्या ठिकाणून त्याला उत्तर दिलं. तो सेवक आतमध्ये डोकावून पाहतो आणि त्याने विचारलं सेवकाने की या ठिकाणी श्री चांगदेवराव गोसावी आहेत काय. मग आमचे गोसावी काय म्हणतात, संबंधात एक श्री चांगदेवराव नेनो ना बांगदेवराव नेनो, म्हातारी एकी छे ते गावामही भिक्षा मागण गई छे. स्वामी गुर्जर भाषेमध्ये बोलतात, गुजराती भाषेमध्ये बोलतात की ते चांगदेवराव बांगदेवराव येथे कोणी नाही आहे, एक म्हातारी आहे ती गावामध्ये भिक्षेसाठी गेलेली आहे. स्वामी असं बोलल्यानंतर तो सेवक त्या ठिकाणाहून निघून गेला. पालाडांग्याला सांगितलं की या ठिकाणी कोणी नाही. जे आमच्या गोसाव्यांनी गुर्जर भाषेमध्ये प्रत्युत्तर केलं तेच सर्व पालाडांग्याला सांगितलं आणि पालाडांग्यासुद्धा राजाकडे गेला, महादेव राजाकडे, आणि महादेव राजाला सुद्धा तेच त्याने सांगितलं की या ठिकाणी श्री चांगदेवराव गोसावी नाही आहे. आणि मग महादेव राजा उदास झाला. त्यावेळी सुद्धा गोसाव्यांचं दर्शन झालं नाही आणि आजही मला गोसाव्यांचं दर्शन झालं नाही. असं महादेव राजाला तो दर्शनाचा योग स्वामी या ठिकाणी असताना सुद्धा तो प्राप्त झाला नाही. अशा प्रकारे सर्वज्ञांनी या ठिकाणी ही लीळा केलेली आहे. या ठिकाणी महादाईसा उमाईसा यांची भेट आमच्या गोसावी यांच्यानी महादाईसा उमाईसांची यांचीसुद्धा भेट या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारे स्वामींनी या ठिकाणी 10 महिने खेळ क्रीडा केलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असणारं स्थान आपणा सर्वांना श्री राजविद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे स्थान वंदन करण्याचा योग प्राप्त झाला. आपण सर्वजण या लीळेचा आठव करीत साधनदाता परमेश्वर सिद्धकर स्वामींचं स्मरण करीत आपणाला हे स्थान वंदन करायचं आहे. ही लीळा आठवत आपण सर्वांनी स्मरणाधिष्ठित करायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.